पुढच्या बातमीकडे भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंचा केजरीवाल करू असा इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय। केजरीवाल वाचले नाहीत त्याप्रमाणे उद्धव ठाकरे देखील वाचणार नाहीत असं प्रसाद लाड म्हणाले। दरम्यान प्रसाद लाड यांच्या इशाऱ्यानंतर सुरू असलेल्या वादाचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। केजरीवालांनंतर उद्धव ठाकरेंचा नंबर। केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा। ज्या पद्धतीमध्ये केजरीवाल वाचले नाही त्या पद्धतीमध्ये हे देखील पुढे वाचणार नाहीत। अरे मोदी साहेबांनी ठरवलं ना आत्महत्या करू शकतात। उद्धव ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर। आम्ही जसं म्हटलं होतं की देशामध्ये एक पप्पू आहे तसा राज्यामध्ये देखील उद्धव ठाकरे नावाचा एक पप्पू आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा तापतोय तसे दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर तुटून पडतायत। आता भाजप नेते प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली। उद्धव ठाकरे यांचाही केजरीवाल होणार असा गंभीर इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय। सोबतच राज्यात उद्धव ठाकरे नावाचा पप्पू असल्याची टीकाही लाड यांनी केली। आम्ही उद्धव ठाकरे सारखे धंदे करणार नाही। एखादा अधिकारी बसवा आणि नेत्या लोकांना जेलमध्ये घालायचा प्रयत्न करा, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यामध्ये गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रणजित नाईक निंबाळकर या सर्वांना जेलमध्ये घालायचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाहीत कारण ते चुकीच्या मार्गाने चालले होते। परंतु ज्या पद्धतीमध्ये केजरीवाल वाचले नाहीत त्या पद्धतीमध्ये हे देखील पुढे वाचणार नाहीत, हे मी तुम्हाला अतिशय गांभीर्याने सांगतो। प्रसाद लाड हा सुद्धा पाडगाच माणूस, ज्या पक्षाने वाढवलं त्याच्याशी बेईमानी करून आता भाजपची सेवा करायला गेलेला आहे। आणि तुम्ही सुद्धा या रेमडेसिवीर इंजेक्शनाच्या माध्यमातून किती करोड रुपये त्या कंपनीकडून उकळलेला आहे ते सुद्धा सांगा की कोरोनाच्या कार्यकालामध्ये PM केअर फंडामध्ये हजारो करोड रुपयाचा निधी जमा केला आहे, त्याचं ऑडिट करू शकत नाही। त्या फंडाचा तुम्ही हिशोब कधीतरी दिलाय का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या अटकेत आहे। दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी त्यांना 22 एप्रिलला अटक करण्यात आली होती। अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय हेतून करण्यात आल्याचा आरोप आप सरकारनं केलाय। विशेष म्हणजे अटकेनंतरही केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही। उलट पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या मदतीनं ते तिहार जेलमधूनच सरकार चालवत आहेत। प्रसाद लाड यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासारखीच उद्धव ठाकरेंची स्थिती होईल असा उघड इशारा दिलाय। असाच इशारा भाजप नेते नारायण राणे यांनीही ठाकरेंना दिला होता। मोदींनी ठरवलं तर ते ठाकरेंना कधीही तडीपार करतील असं राणे म्हणाले होते। अरे मोदी साहेबांनी ठरवलं ना आत्महत्या करू शकतात। ते PM आहे 303 खासदार त्यांच्याकडे काय म्हणतो ठाकरे आपके बार मोदी तरी आपके बार मोदी पण तू केवढा आहेस रे? पण पीएमचं नाव घेताना काय वाटत नाही जनाची नाही म्हणायचं। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधकांवर दबाव आणत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो। मात्र विरोधकांचे आरोप फेटाळणारे भाजप नेते आता थेट अटकेचीच भीती घालतायत। आता शिवसैनिकांचं सुरक्षा कवच असलेल्या ठाकरेंना गजाआड करणं भाजपला खरंच शक्य आहे का हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।